धम्मकांती बुद्ध विहार भीमनगर या विहाराचा मी एक फार जुना सदस्य आहे. समाजाचा आपण देणं लागतो, प्रत्येकानं ध्यानात ठेवायचं आहे. आता सरांनी विषय मांडला शिक्षणाचा. शिक्षण ऐका, शिक्षण वाघिणीचे दूध आहे बाबासाहेब म्हणतात, आणि ते पिलं की गुरगुरतो. म्हणजे शिक्षणानं माणूस मोठा होतो. याचं उदाहरण द्यायचं झाल्यावर मी स्वतः आहे. मी तुमचे 5 मिनिटं घेईल, पण तुम्हाला काहीतरी सांगून जाईल. मी विदर्भ अकोला जिल्हा तेलारा तालुका हिवरखेड माझं गाव, ग्रामपंचायत आहे. 10वी पर्यंत मी तिथं शिक्षण घेतलं. 60 रुपये महिन्याची मला तिथं शिपाई कम क्लार्कची नोकरी भेटली होती. पंचायत समिती खरेदी विक्री संघ. पण आई वडील अडाणी होते. वडील 7वी पास, ते मला शिक्षण घे. मी ते सोडलं, कारण की 2 रुपये त्यावेळेस मजुरी होती आणि मला 2 रुपये दिवसानं तिथं काम होतं. सावलीतलं काम आहे, चांगलं आहे, गावात आहे, कशाला शिकतो. पण आई वडिलांनी जिद्द केली. मी अकोला इथे डिग्री M.Com पर्यंत शिकलो. धन्य ते आई वडिलांचे की जे दोघंही हयात नाही आहेत. त्यांनी मला M.Com पर्यंत शिकवलं. 1978 साली मी पुण्याच्या डिफेन्स अकाउंट ऑफिस मध्ये सिनियर ऑडिटर म्हणून नोकरी मिळाली. मी कळसमध्ये 60 रुपये महिन्याची खोली घेऊन राहिलो. ही त्या काळातली गोष्ट आहे, 78-80 सालची. शिक्षणाचं महत्व काय आहे हे तुम्हाला मी पटवून सांगतो. मी काय केलं ह्याला महत्व नाही, पण शिकलं की माणूस कसा मोठा होतो हे माझं स्वतःचं उदाहरण मी लोकांना सांगत असतो. पुस्तकातलं नाही आहे हे. मी शेतीचं काम केलं, नांगर वखरण पेरणी. आजही माझी शेती पेरलेली आहे, माझ्याकडे शेती आहे. डांबराचं काम केलं, डांबर मारलं, वाइंडिंग केलं, रोड वाइंडिंग केली, बंडिंगचे कामं केले. 10 बाय 10ची बरास खोदून मला 30 रुपये भेटायचे ग्रॅज्युएशनच्या काळात. मी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा वाइंडिंग करायला कामाला कुदळी फावड्या घेऊन खांद्यावर जावं तर मला लाज वाटली नाही, कारण की आपण मेहनत करतो. या सगळ्या परिस्थितीतून पुढे जात जात नोकरी मिळाली. 10वी पास माझी पत्नी आहे, जे सर्व ओळखतात. ती हिमगिरीमध्ये शिक्षिका आहे. तिला मी इथं येऊन D.Ed करायला लावलं रास्तापेठेत. मुलगी झाल्यावर बघा, मुलं बाळ झाल्यावर कोणी जात नाही कॉलेजमध्ये, पण मी तिला शिकवलं. आम्ही दोघांनी त्रास सहन केला. तिला पुढे जायचं असेल तर तू शिक. ती रास्तापेठेत 2 वर्ष डिप्लोमा केला, शिक्षिका झाली. लगेच 6 महिन्यांनी तिला जॉब मिळाला. हिमगिरीमध्ये ती परमनंट शिक्षिका म्हणून लागली. आज ती रुपयात सांगायचं झालं ते 50,000 रुपये पेन्शन घेते. जोरदार टाळ्या वाजवा तिच्यासाठी. मी काय केलं याला महत्व नाही, ती शिकली त्याला महत्व आहे. मी तिच्या पाठीमागे आधार होतो. म्हणून मुलांना सांगतो शिका. तसंच माझ्या मुलीला शिकवलं. भीमनगराचा मी एक हिस्सा आहे. इथं तुमची ती वस्ती होती ना शेजारी, 512 46 112 सर्वे नंबर वगैरे, त्या लोकांच्या घरी मी ग्रामीण भागात असल्यामुळे माझं सगळं कार्य, येणं जाणं, मित्रमैत्री, भीमनगर, भीमराज ग्रुप, असे बरेच मंडळ आहेत ज्यात मी काम केलं. शेवटी मी जास्त वेळ न घेता, मुला बक्षिसांची वाट बघतायत, शिक्षण घ्या. परिस्थिती कशी असू द्या, शिक्षण घेतलं पाहिजे. घरातली परिस्थिती वाईट आहे, आपण सर्वसामान्य आहोत. आपल्या घरात मजुरी 10 रुपये आली तरी 2 रुपये आपण वर खर्चच करतो. म्हणजे कोपऱ्या कापऱ्यात जा, थोडीशी मारा, ते गेल्याशिवाय मग घरात भांडण आणि मुलावर शिक्षणाचा परिणाम. हा झाला परिस्थितीचा परिणाम. परिस्थिती अशी असल्यामुळे त्यातून हे घडत जातं. आजकाल तुमच्या नशिबानं खूप चांगलं आहे, तुम्हाला सर्व काही मिळतं. आमच्या वेळेस कोणी सांगायला सुद्धा नव्हतं की तू हा फॉर्म भर, तो फॉर्म भर. आज लोक तुमच्या दारी येतात की तुम्ही शिका. मी याच विहारात मी एक पोरगी जी आपली असिस्टंट काहीतरी हे झाली, अधिकारी झाली, तिचा मी सत्कार केलेला या भीमनगर मधल्याच. ती परभणी कुठेतरी कामाला लागलेली आहे.
BSc झालेली होती ती बनसोडेची मुलगी. बघा म्हणजे आपल्या परिसरातील म्हणतात ना, हिरा कुठेही चमकतो. बुद्धिमत्ता, मुलांकडे लक्ष द्या. आपणच स्वतः काय करतो दिवसभर, आता आपले खूप दोष आहेत. टीव्ही चालू केला की मदत करत नाही, धारावाहिक झाले की दुसरी तिसरी, मुलं काय करतात लक्ष नाही. एक गाव असं आहे तिथं रोज 4 ते 6 अख्ख्या गावातील टीव्ही मोबाईल बंद असतात. त्यांची गस्त घालतात, कोण बंद नाही केलं. मुलांनी अभ्यास करावा म्हणून अख्खं गाव टीव्ही पाहत नाही. बघा आपण तर आपल्या मुलाच्या घरात सगळं आहे, आपण एवढ्या दाट वस्तीत राहतो आणि एकमेकाचे आवाज मोठे मोठे गाणे लावून त्याला त्रास दे याला त्रास दे, आपण विचारच करत नाही. मुलांकडे लक्ष द्या, शिका, खूप मोठे व्हा. असंच समाजाचं काम करत करत मी भारतीय बौद्ध महासभेत धार्मिक संस्थेत काम करतो आणि त्यानंतर ग्रीन फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. झाडं लावा झाडं जगवा. 22 तारखेला वर्धापन दिवस आहे. तिसरं 1 जुलैला माझा वाढदिवस झाला कालच्या, त्यानिमित्त भीमराज ग्रुपने मला इथं आज बोलावलं होतं ते. आणि चौथं